राहिलेला मुंबईचा लॉक टाकायचा म्हणून आलो स्टेशनवरती. स्टेशनवर आले आपली जागा गवली. आम्हाला का तोंड बघून जागा काय भेटलं म्हणून वाटलं नव्हतं, पण नशिबानं जागा भेटली. आज लयच खुश झाला. तेवढ्यात बहिणी फोन काढून सांगितलं घरी जागा भेटली. मी बी इकडे तिकडे बघितलं, म्हणलं चला आता निघाली आपली ट्रेन निघाल्यावर आज मला मी गेम खेळतो म्हणला. झपाक निघाली रेल्वे. आत्ता बसलो ना तर भाऊला भूक लागली. मग आपलं झपाक रेल्वे बघतच आपण निघालो. मला बी तसं बघून जरा थोडी ताण लागल्यासारखं झालं म्हणून मी लस्सी घेतली. माझं लस्सी पिऊन येऊस तर बह्याने तेवढं झाक्या मारायला चालू केल्या. माझ्याकडे एवढा आहे, माझ्याकडे तेवढा आहे. तेवढ्यात अचानक आम्हाला दुसरी रेल्वे आडवी आली. त्यांना म्हणून थांबा. आम्ही बाहेर बसलो होतो म्हणून ड्रायव्हरला हात केला. तेवढ्यात त्याला रेल्वे दिसली, नाहीतर अंगावरच आली असती. तेवढ्यात इकडे हे भाऊ झाक्या म्हणून दाखवतात. आज म्हणला आपण बी करायचं. चला म्हणलं आतमध्ये वर बस. तेवढ्यात मी माझ्या जागेवर कब्जा केला. मी बी त्या जागेवर कब्जा करून बसलो खिडकीत आपलं. चला म्हणलं झपाक. तेवढ्यात दौंड आलं म्हणलं आता थोडं पेटपूजा करून घ्यावी. मग इथं मागवलं भैया साहेबांनी आम्हाला अंडा राईस नव्हता, फोडणीचा भातच निसता आणि 2 अंडी त्याच्यावर. खाल्ला बळबळ बुक्यात तावत आपलं. मग चला म्हणलं झपाक दिशी पुण्याकडल्या साईडला. मग तेवढ्यात अंड्या बिरे खाऊन टारकावून लागली झोप. आजाला निसता सुम झोपला. तर मी म्हणलं झाक्या मारून घ्याव्या. मला बघितलं गेले की मला मारायचं. मला झाक्या उठूनच आला झोपीतनं, लागला मारायला झाक्या. मग तेवढ्यात मला विचारतो ही काय रे दादा. मी म्हणलं बाई मला नाही माहीत. तेवढ्यात पुन्हा स्टेशनला आलो. बाबो म्हणलं लय गर्दी आहे रे बाबा. ड्रायव्हरला मी हळूच कोणाला म्हणलं घ्या होई पुढं, मला गर्दी एक तर सहन होत नाही. ड्रायव्हरने बी ऐकलं, काढली गर्दीतनं बाहेर. चला म्हणलं आता इथून पुढं भेटू घाटात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद गाईज.